तर कसं आहे, आज डायरेक्ट सकाळी 4 वाजताच उठलो होतो. आता काय 4 वाजता उठून गेलो ड्रायव्हर मामाला आणायला. मग काय लय लांब आलो होतो डायरेक्ट शिर्डीमध्ये. इतकी थंडी वाजत होती ना आज, तरी आलो होतो मस्तपैकी शिर्डीमध्ये. आता डायरेक्ट रॉंग साईडने चाललो होतो तरी पण. मग काही सकाळी परत गावात आलो. गाडी बदली करायची होती. अक्षय मामाकडून इनाव घ्यायची होती ना, त्यांनाही द्यायची होती, स्विफ्ट द्यायची होती. मग काय इनाव घेऊन निघालो. परत शिर्डीमध्ये आलो होतो. परत थोड्या वेळाने परत गाडी बदली करायची होती. गेले होते कोपरगावला. मग काय कोपरगाववरून आले तोवर लोक मी शिर्डीतच होतो. पण आता ते काय आले नव्हते लवकर. मग काय घरी आलो ती पोरगं पहा कसं गाडी पुढे येऊन उभं होतं. मग काय एर्टिगा घरी येईल होती. आता तिला धुवायचं होतं. इनोवा धुवून काढू म्हणलं. मग काय अक्षय मामा येतील म्हणलं घरी. आता मी काही गावात जात नसतो म्हणलं. मग काय गाड्या धुवून झाल्यास आता कपडे धुवावं लागतील. कपडे धुवायला टाकून देतो हे गाडीचे. मग काय दुपारी अक्षय मामा जेवायला घरी आले होते. त्यांच्याकडे इना होती, हॉटेललाच लावून दिली होती त्यांनी. मग काय त्यांना सोडलं हॉटेलला आणि मी निघालो होतो. आता चला म्हणलं घरी जाऊ म्हणलं, लय ऊन पडलं होतं. इतकी ट्रॅफिक जाम झाली होती ना शिर्डीमध्ये. मी डायरेक्ट रॉंग साईडने चाललो होतो. सकाळीच नस्टर लावून गेलो होतो रॉंग साईडला जायचं. मग काय घरी आलो तर पतंग उडीत होते पोरं. आता पतंग उडवायला आलो होतो. बाबा मस्तपैकी लय दिवसांनी पोरं पतंग उडीत होते. मग काय आता मस्त पतंग उडू म्हणलं थोडा वेळ. पतंग उडून झाला मग काय निघालो गावात जायला. पण सई म्हणे चल म्हणे आपल्याला परत जायचं. गावात भेटला तो. मग काय सईबरोबर जायला नेलो. तिने आणलं कुठं वावरात डायरेक्ट गाडी घातली होती मध्ये वावरामध्ये. डायरेक्ट ऊस खायला आणलं होतं वावरात तिने.